श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 40वा भाग। स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना चिंतोपंत समजावत होते, हे पहा, देव भावाचा भुकेला आहे। तुम्ही भक्तिभावाने येथे आला असता तर महाराजांनी तुम्हाला जरूर दर्शन दिले असते, पण तुम्ही केवळ महाराज कसे दिसतात हे पाहण्यासाठी आला आहात। त्यामागे भक्ती नाही, तुमचा हेतू आणि फक्त टवाळकी करण्याचाच आहे, म्हणून महाराज पाठ करून बसले आहेत। गावकरी खजीर झाले होते। हळूहळू स्वामींची कीर्ती सोलापुरात पसरू लागली। लोक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी, आपला दुःखावर उपाय शोधण्यासाठी चिंतोपंतांच्या घरी येऊ लागले। चिंतोपंतांच्या अंगणात स्वामींचा दरबार भरू लागला। दिवसेदिवस स्वामींच्या देवत्वाची प्रतीची आल्यामुळे गर्दी वाढतच चालली होती। त्या दिवशी सुद्धा असाच दरबार भरला होता। स्वामी प्रत्येकाशी संवाद साधत असतानाच नारो ब्राह्मण आपले सोळे पोवळे जपत तेथे आले होते। ए शंकर्या, चल बाजूला। ए हणम्या, अरे रस्त्यातच काय बसलायस? वेटाळ होईल ना मला, सरक बाजूला, दूर हो। काही वेळ तिथे गोंधळ उडाला होता, पण त्या गोंधळाची पर्वा न करता नारो ब्राह्मण सर्वांना बाजूला सारून सर्वापुढे येऊन स्वामींसमोर उभा टाकला होता। महाराज, भक्तावर अनुग्रह करावा, असे म्हणून तो स्वामींच्या पायावर डोके ठेवणार, तोच स्वामी कडारले होते। दूर हो, स्पर्श करू नको मला, तुझ्या स्पर्शाने मला वेटाळ झाला तर। नारो ब्राह्मण संभीस झाला होता। त्याच्याबरोबरचे सारे जण विस्मयाने स्वामींकडे पाहू लागले होते। चिंतोपंत सुद्धा स्वामींच्या पवित्रामुळे गोंधळले होते। मी असं बोलल्यावर कसं वाटलं तुला? स्वामींनी नारो ब्राह्मणाला प्रतिप्रश्न केला। फारच जपतोस ना तू तुझ्या सोहळ्या ओळ्याला, आणि अशीच करतोस का तू ईश्वराची भक्ती? सोहळ्या ओळ्याचं जर तू असे अवंडभर माजत बसलास तर देवाचे दर्शन होणार कसे तुला? नारो ब्राह्मणाचा सारा अहंकार लोपला होता। आपले पुराण ग्रंथ काय सांगतात की देव सर्वत्र आहे, पण तुझ्या अशा वागण्याने तो तुला दिसत नाहीये। लक्षात ठेव, दुःखांतीची पीडितांची प्रश्न सोडवणे म्हणजे स्नानसंध्या होय। नारो ब्राह्मण ओशाळला होता, त्याचा ताटा गळून पडला होता। पश्चाताप होत त्यांनी स्वामींच्या पायावर डोके ठेवले होते आणि स्वामींनी त्याला क्षमा केली होती। त्या गर्दीतच आपल्या दासदासींचा लवाजमा घेऊन एक उच्च घराण्यातली स्त्री देखील आली होती। यापुढील कथा पुढच्या भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।